स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये भरपूर झाडं लावत असतो. हळदीचं रोप लावल्यानं आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो किंवा आपल्या घरामध्ये नक्की काय घडतं हे जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता खरं तर हळदीमुळे भाजीचा रंग बदलतो. हळद ही गुणकारी आहे. आपल्या अनेक आजारापासून आपल्याला ती बरंसुद्धा करत असते. आपल्या घरामध्ये हळदीचं रोप लावणं हे शुभ मानलं जातं, कारण हळद ही पूजेच्या साहित्यातील एक आवश्यक वस्तू आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही हळदीला अतिशय महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हळदीचं रोप लावणं हे लाभदायक ठरतं. वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये हळदीचं रोप लावलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, आर्थिक चणचणसुद्धा दूर होते. आता हे रोप घरात लावल्यानं कुटुंबातील सदस्यांचं नातंही घट्ट व्हायला मदत होतं. पण समजा हळदीच्या रोपापासून आपल्याला जर शुभ लाभ मिळवायचा असेल तर त्याची योग्य दिशेनं लागवड करणं सुद्धा आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार हळदीचं रोप नेहमीच दक्षिण आणि पूर्व यांच्या मध्यभागी म्हणजे अर्थात आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला लावल्याला लागतं. त्यामुळं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचबरोबर सर्व वास्तुदोषही दूर होतात. आता जर आपल्याला घरामध्ये जर सुखशांती हवी असेल तर उत्तर पश्चिम दिशेला हळदीचं रोप लावा. तसंच पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं सुद्धा शुभ मानलं जातं. या दिशेला रोप लावल्यानं सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. आता हळद ही पवित्र मानली जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये तिचा वापर केला जातो. केवळ देवघरातच नाही तर संपूर्ण घरामध्ये हळदीचे पावित्र्य किंवा हळदीचे मांगल्य सगळीकडे पसरावे म्हणून हळदीचं रोप लावावं असं म्हटलं जातं. हळदीमुळे आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होतो. तुम्हाला गुरुबळ मिळतं, तुमचं कौटुंबिक नातं चांगलं होतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय घरातील आपल्या तिजोरीत किंवा इतर कोणत्याही कपाटात जर हळकुंडाचा छोटासा तुकडा जर ठेवला तर लक्ष्मीची कृपासुद्धा प्राप्त होते आणि घरामध्ये कशाचीही पैशाची कमतरता भासत नाही. मग हे हळदीचे रोप जर घरात लावायचं असेल तर आपण कसं लावू शकतो? तर ओल्या हळकुंड जे असतं तर त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण चांगल्या ओलसर मातीमध्ये लावू शकतो. म्हणजेच काय, तर हळकुंडाचे तुकडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली जर 2 इंच जर तुम्ही ठेवले आणि कळ्या जर वरच्या बाजूस ठेवल्या तर त्याच्यावर माती टाका. तर तुमच्यामध्ये भांड्यामध्ये त्या पुरेसे जर पाणी घातलं तर हळदीचं रोप नक्कीच वाढेल आणि मुळाशी तुम्हाला हळकुंड आकार घेऊ लागेल. आता बघा, आपल्याला असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण हळदीचं रोप लावतो तेव्हा आपल्या आयुष्यात इतका परिणाम कसा काय होऊ शकतो? तर बघा की वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली गेली आहेत की ज्याचा आपल्या आयुष्यावर किंवा आपल्या घरावर नक्कीच परिणाम होत असतो. खरं तर प्रत्येक जिवंत प्राणी हा निसर्गाचा एक भाग असतो आणि निसर्गातच त्याच्या सगळ्या समस्यांची उत्तरही असतात. पण आपण कसं आहे, तर निसर्गापासून लांब गेल्यामुळे आपल्याला अनेक समस्या आपल्याला वेढलेल्या आहेत किंवा घेरलेल्या आहेत. म्हणूनच आपल्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यासाठी जर आपण निसर्गाची जर मदत घेतली तर नक्कीच चांगलं आहे. आता हळदीचं रोप वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाचं ठरतं. तशीच हळदसुद्धा औषधी आहे. तर सगळ्यांनाच माहीत आहे की स्वयंपाकघरामध्ये हळदीशिवाय आपलं कुठलंच काम होत नाही. हळद रक्त शुद्ध करते, त्वचेचा रंग उजळवते, ती जंतुनाशक असते म्हणून आपण ते जखमांवर लावतो. हळदीचं चूर्ण गरम पाण्याबरोबर जर घेतलं तर हृदय असेल, विकार किंवा मधुमेह असेल, कर्करोग असेल, मेंदूचे विकार होण्यापासून सुद्धा प्रतिबंध होतो. आपली पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर दुधामध्ये हळद टाकून घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. आता आयुर्वेदामध्ये हळदीला खूप चमत्कारिक मानलं जातं. आता बघा, हळदीचे जसे आयुर्वेदिक फायदे आहेत तसेच आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदे आहेत. म्हणजेच काय, तर वास्तुशास्त्रामध्ये हळदीला महत्त्व आहे. जर लग्न लवकर जमत नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने जर अंघोळ केली तर नक्कीच लवकर लग्न जमतं. कारण हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे. विवाह जुळण्यासाठी गुरुचं पाठबळ मिळणं गरजेचं असतं आणि म्हणून हा उपाय करायला सांगितला जातो. हळद ही नकारात्मक शक्तीसुद्धा दूर ठेवते. घराच्या मुख्य द्वारामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास नकारात्मक शक्ती निघून जाते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं तर घरामध्ये लक्ष्मीही आकर्षित होत जाते.
आणि म्हणून किमान दर गुरुवारी तरी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करावं. त्यामुळे वास्तुदोषही दूर होतो आणि ग्रहदोषही दूर होतो. म्हणजेच काय, तर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा. याच्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते, सुखसमृद्धी येते. असं म्हटलं जातं की भगवान विष्णूंची जर तुम्ही भक्ती करत असाल तर त्यांना लवकरात लवकर प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही विष्णू मंत्राचा जप आहे तो हळदीच्या माळेवर करू शकता. म्हणजे काय, तर तुम्हाला जशा इतर तुळशीच्या माळा वगैरे जशा मिळतात तसंच हळदीची माळसुद्धा तुम्हाला मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा एकदा भेटू अशा नवीन एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.